आज करू, उद्या करू आणि असं करता करताना आठवडा निघून जातो आणि मग बघता बघता तर महिना पण निघतो. पण आपलं काही जे आहे ना, एक्सरसाइज करणं काही होत नाही. आणि बघा, गावाला जाण्याआधी एकदम काटेकोरपणे मस्त रोज एक्सरसाइज करत होती. पण जसं फिरून आली ना, त्या 6-7 दिवसांचा जो गॅप पडला ना, त्या गॅपनंतर मी परत स्वतःहून जे आहे स्वतःला एक्सक्यूजेस दिले. मस्त मस्त भारी भारी एक्सक्यूजेस दिल्यानंतर 6-7 दिवस वेस्टेज घालवले. म्हटलं आता नको, आता खूप झालं आणि परत जे आहे आपली एक्सरसाइजची जी रुटीन आहे तिला आपण परत स्टार्ट करूया. गेल्या 2-3 दिवसापासून ना, अगदी म्हणजे 10 मिनटं 12 मिनटं असं करत होती आणि आज बघा मी एक्सरसाइज ना पूर्ण 25 मिनटापर्यंत केली आणि तीही असं नाही, पूर्ण दमवणारी एक्सरसाइज केली मी. म्हणजे काय सांगू तुम्हाला, लास्टला तर मला एवढा घाम आला होता ना, थकवा एवढा जाणवत होता. पण हा व्हिडिओ मी आता म्हणजे पूर्ण दिवसभराचा बनवून झाल्यानंतर ना सायंकाळी व्हॉइस ओव्हर देत आहे. आणि मी आता सांगते तुम्हाला की आज एवढं सकाळी 25 मिनिटाची एक्सरसाइज केली, अगदी घामाघूम झाली होती. पण आत्तापर्यंत एवढं एनर्जेटिक फील होतं आहे मला. दुपारी झोपली पण नाही आहे. नॉर्मल अशा रुटीनसोबत हे 25 मिनटं मी ॲड केले आणि तरी मला इतकं छान मस्त फील होतं आहे. तुम्ही पण जर स्वतःला असे व्यायाम करण्यासाठी एक्सक्यूजेस देत असाल ना, अगदी लहानपासून सुरुवात करा. जे आहे ना, जागच्या जागी तुम्ही ज्या गोष्टी करू शकतात ना, त्या गोष्टीपासून सुरुवात करा. आणि माणसाला एकदाची सवय झाली ना, की मग आपोआप मनुष्य त्या गोष्टीसाठी वेळ काढायला लागतो. आणि असंच मीही गेले आता 6-7 दिवस स्वतःला एक्सक्यूजेस दिले, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण आता सुरुवात झाली आहे, तर आता थांबवायचं नाही. सगळं काही फिट अँड फाईन आहे. पण काय होतं माहिती आहे का, की आपल्याला असं वाटतं की दिवसभर आपण रोज काम करतोय, यातच माझी एवढं जे आहे शरीर म्हणजे हालचाल एवढी जास्त होते, तर मला अजून व्यायाम करण्याची कायच गरज आहे. पण खरं सांगू का, त्याच्याने तुम्ही जेवढं खाताय ना, त्याच्या 50% तुमचं डायजेस्ट होत नाही. ज्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवसभर काम करताय, म्हणजे तुमची खूप हालचाल होते, त्या दिवशी तुम्ही जेवढं दिवसभरात खाल्लं आहे ना, ते तुमचं डायजेस्ट होईल. आणि तुम्हाला जर वेट कमी करायचं आहे किंवा मग तुम्हाला चरबी कमी करायची, त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा हालचाल काही ना काही करावीच लागेल. आणि त्यासाठी व्यायाम हा उत्तम असा पर्याय आहे. सोप्यापासून सुरुवात करायची आणि हळूहळू दिवसेंदिवस टायमासोबत ना एक एक व्यायामही इन्क्लूड करत जायचा. आणि सवय झाली ना, मग ह्या गोष्टींचं काहीही असं वेगळं काही वाटत नाही. आपण स्वतःला एक चांगली सवय जर लावून घेतली ना, तर त्या पाठीमागे ना दुसरी चांगली सवय आपल्याला आपोआप लागत असते. आणि याचं हेच एक एक्झाम्पल आहे. आता बघा, 2-3 दिवसापासून एक्सरसाइज स्टार्ट केली आहे आणि मला म्हणजे काल पण असं फील झालं की मी एक्सरसाइज करते, तर मी काहीतरी हेल्दी असं माझ्या डाएटमध्ये ॲड केलं पाहिजे. आणि त्यासाठी मी रात्रीच ना बदाम भिजवत घातले होते आणि आता मी बदाम खाते. आता 10 वाजलेले आहेत. ब्रेकफास्ट आमचा 8 वाजता होतो. सो हा जो मधला टाईम आहे ना, इथे मी प्रेफर करते की म्हणजे काहीतरी फ्रूट्स खाऊन घ्या, नाहीतर मग काहीतरी जसं कॉर्न वगैरे असतात ते खाऊन घ्या, नाहीतर मग जे आहे आल्मंड्स वगैरे भिजवलेले असते तर ते खाऊन घेत असते. आणि मग 12-12:30 वाजता जेवण होतं, कारण एवढा मोठा गॅप खूप जास्त होतो. आणि या पिरियडमध्येच माझं जे आहे ना, म्हणजे 8 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत खूप काम होत असतं आणि मग खूप जास्त भूक लागते. त्यामुळे मी प्रेफर करते की 10 वाजता काही ना काही थोडं जे आहे खावं. सो एक्सरसाइज करणं स्टार्ट केलं ना, तर बरोबर मला बदाम भिजवत घालण्याची ही आठवण राहिली. आणि म्हणूनच म्हणली मी की एक चांगली सवय लावली की दुसरी सवय पण आपोआप लागत असते. सो तुम्हीही स्टार्ट करा. 5 मिनटं 10 मिनटं का असेना एक्सरसाइज करायला सुरुवात करा. किती कमेंट्स आलेत मला, म्हणजे बापरे! मी कायच सांगू. काल मी तुम्हाला कपड्यांचा सीन सगळा जो आहे तो सांगितला आणि मला भरपूर कमेंट आल्या की तू स्टँड घे किंवा तू हे कर, ते कर वगैरे, वगैरे. आणि खरंच मला वाचून खूप आनंदही होतो की मला एवढे छान-छान सजेशन तुमच्याकडून मिळत असतात. आणि हे कालचेच कपडे म्हणजे रात्रभर बाहेर पडून होते, कारण जसं मी तुम्हाला म्हटली की ऊनच नाही आहे. त्यामुळे रात्रभर मी असू देते, जेणेकरून हवेत छान सुकून जातात. आणि तसंच सेम ना कबुतरांच्या बाबतीमध्येही मला खूप कमेंट आल्या की तू हे कर किंवा तू जाळी लावून घे वगैरे, वगैरे. भरपूर आयडियाज पण मिळाल्या युनिक. आणि मी आता काय ना, की सतत मी गॅलरीत येते, त्यामुळे ते आता येत नाही आहे. पण तरीही जर यायला लागले ना, तर मी तुमच्या दिलेल्या आयडियांमधून काही ना काही नक्की ट्राय करेल. आणि पहा, आता तुम्हाला गार्डनिंगचा अपडेट देते. तर हे बेबी सनरोज बघा, या कुंडीमधून एवढा मोठा त्याचा वेल जो आहे ना, तो असा झालेला आहे. त्याच्या कटिंग्स मागे मी ग्रो केल्या होत्या ना, एक छोट्या आणि एक मोठ्या कुंडीमध्ये लावले. दोघेही खूप छान ग्रो करत आहे. आणि मी विचार करते की अजून एखादं जे आहे ना, एक कुंडी याची बनवून घ्यावी, कारण हा त्याचा ग्रोविंग पिरियड आहे. त्यामुळे
कुठलीही कशी कटिंग लावली ना तरी छान जगून जाते आणि मस्त फ्लावर येतं. आणि पहा आता तुम्हाला आठवत असेल बघा, हे 2 जे आहे ना झिनियाचे प्लांट आणले होते मी, ते याचा कलर बघा किती फेंट होऊन गेला आहे ना. म्हणजे याचा जो कलर होता ना, डार्क असा याचा कलर होता यापेक्षा, जो सेम आता हे फ्लावर दिसत आहे ना असा याचा कलर होता. आणि याचा कलर जसं हे मधले फ्लावरचं तुम्हाला आज डार्क एरिया दिसतोय ना तसे याचे फ्लावर होते. सो त्यांचा कलर जो आहे ना हळूहळू उडला आणि अशा पद्धतीने त्याचा कलर झाला. आणि म्हणजे मी याला रिकवर करू शकते, पण गोष्ट काय होते की जे आहे ऊन जास्त पडत नाही, त्यामुळे मला पाणी घालता येत नाही किंवा मग फर्टिलायझर जास्त घालता येत नाही आहे. छान ऊन पडलं, माती सुकते, तर मग पटापट आपण ज्या आहे गोष्टी त्यामध्ये घालू शकतो, पण त्यामुळे मला घालता येत नाही. म्हणून जे आहे फुलांची साईज पण खूप छोटी आहे, कारण फक्त दिलं तर थोडंसं पाणी द्यावं लागतं, ते पण 4-4, 5-5 दिवस सुकतच नाही. आणि हे बघा, हे दहलियाचं आहे, तर हे पण ना तर याला पण कंपोस्टची गरज आहे, पण तेच प्रॉब्लेम शेवटी की पाणी जोपर्यंत त्याचं पाणी छान सुकत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये काही ॲड करू शकत नाही. जे काही मी ॲड करेल तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि नेहमी फुलून असणारी माझी सदाफुली, किती फुलं येतात तिला, बापरे कायच सांगू तुम्हाला, माझा गार्डनचा लुकच पूर्ण चेंज करून टाकते ती. गेल्या 3-3.5 वर्षापासून मी एवढ्या जीन्स मागवल्या आहे ना, म्हणजे आजिओ, फ्लिपकार्ट, अमेझॉन, बाप रे बाप! म्हणजे 27-28 तरी जीन्स मी मागवल्या आणि सगळ्या रिटर्न केल्या आहे. म्हणजे मला 28 नंबर कमरेमध्ये बरोबर होतो, पण तो पायामध्ये ना लूज होतो. आणि 26 मागवला की तो पायामध्ये बरोबर होतो, पण तो कमरेमध्ये टाईट होतो. तर अशा पद्धतीने जे आहे भरपूर जीन्स माझ्या रिटर्न गेल्या. फायनली ही आजिओवरून जी आहे जीन्स मागवली आणि ही मला बऱ्यापैकी व्यवस्थित बसते. पाहिजे तशी परफेक्ट नाही आहे, जसा त्यांनी इमेजमध्ये फोटो दाखवलेला असतो ना तशी नाही बसत आहे, थोडी लूजच आहे पायांमध्ये. पण म्हटलं आता कायच करू, कारण मला पाहिजे होती. माझ्या जीन्स दोघंही खूप जुन्या झाल्या आहे आणि फायनली मी हिला ठेवून घेतली. लवकरच तुमच्यासोबत आजिओचा छोटासा जो हॉल आहे ना शेअर करेल मी. आणि पहा म्हणजे ना आम्ही हे गणपतीसाठी असं स्टँड बनवून घेतलं आहे. स्टँड नाही, डेकोरेशनसाठी जे पाईप असतात ना, म्हणजे परवाच्या दिवशी रात्री असे पाईप ना आम्ही घेऊन आलो. सो 2 मोठे मोठे पाईप होते हे, आणि यांना घेऊन आलो. आणि ज्या पद्धतीने म्हणजे जेवढ्या साईजचे आपल्याला आडवे उभे वगैरे कसे पाहिजेत ना तसे घरच्या घरी कट केले आणि त्यांच्या आजूबाजूने त्यांना म्हणजे आतमध्ये घालण्यासाठी आणि एक स्क्वेअर शेप तयार करण्यासाठी असे हे जे पिया हात लावते ना तसं मी होतं. सो हे 2 पाईप आणि हे असं 300 रुपयांमध्ये आम्ही घेऊन आलेलो. आणि आता गणपती डेकोरेशनची फायनली तयारी सुरू झालेली आहे. मे बी नेक्स्ट व्लॉगमध्ये ना मी तुम्हाला दाखवते की म्हणजे गणपतीचं डेकोरेशन कसं करते. मी खूप लवकर नाही शेअर करू शकत, कारण पियाच्या पप्पांना सुट्टी नाही आहे आणि मी एकटी जाऊन डेकोरेशन आणणार नाही, कारण मला पाहिजे असतं विचारायला की हे घ्यायचं का, हे छान दिसते. घेईल तर मी माझ्या मर्जीचं, पण मला एक व्यक्ती पाहिजे असतो सोबत. सगळं काही अगदी रिचेबल आहे, म्हणजे घराच्या जवळच खूप दुकानं आहेत, तिथून जाऊन मी घेऊ शकते. पण तरी नाही, मी जे आहे सोबतच जाऊन घेईल जेव्हा त्यांना वेळ मिळेल. आणि मग थोडं उशिरा का असे ना तुमच्यासोबत मी तेव्हा शेअर करते. तर अशा पद्धतीने हे स्टँड जे आहे ना नंतर असेंबल करून घेतलं. आणि थोडासा पाईप कमी पडत होता, तर इथे थोडं जे आहे ना जुगाड वगैरे केला आणि एवढं जे एक स्टँड आहे ते बनवून घेतलेलं आहे. आता लेट्स सी काय कसं काय होतं. माझी एक्साइटमेंट तर अगदी म्हणजे खूपच वर आहे, की असं वाटते की काय करावं आणि काय नाही. पण वेळ पण खूप कमी, घरातली कामं आहेत. एक बजेटमध्ये असं नॉर्मल डेकोरेशन करेल आणि लवकरात लवकर ट्राय करते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. चला आता बॅक टू द रूटीन. आणि मी आज ठरवलं आहे की हा बेडरूम जो आहे तो क्लीन करून घ्यायचा. आणि त्याआधी मी काय करते, क्लीन करण्याआधी सगळं झाडं वगैरे घेते, कारण काय ना आता हॉल पण माझा क्लीन आहे, किचन क्लीन आहे आणि तो एक सेकंड बेडरूम आहे, तो एवढा काही जास्त नाही, क्लीन करायची गरज नाही आहे. आणि बाकीचे खिडक्या वगैरे सगळं क्लीन झालं आहे. आता फक्त हा बेडरूम उरला आहे आणि वरवरची जी साफसफाई आहे ती उरली आहे. आणि बघा, जेव्हा पण मी हे असं दाखवते ना तेव्हा मला कमेंट येते मग की तुमचं हे फर्निचर वगैरे तुम्ही कितीत केलं आहे वगैरे. तर आता मी तुम्हाला सांगते, आम्हाला हे फर्निचर करून ना 3 वर्ष झाले आहेत. आणि हे आम्ही ना पूर्ण सॉलिड वूड जे असतं ना, म्हणजे एक नॉर्मल प्लाय असतो सॉलिड वूडवाला आणि एक पार्टिकलवाला असतो. जो पार्टिकलवाला असतो ना तर त्याची शेल्फ लाईफ कमी असते, 10 वर्ष असते. आणि हे जे असतं ना सॉलिड वूड, याची शेल्फ लाईफ असते 25 वर्ष. तर आम्ही हा जो सॉलिड वूडमध्ये त्यामध्ये बनवून घेतला होता. त्यामध्ये वरचे जे लॉफ्ट होते ते पण आहेत, नंतर स्लायडिंग जे कपाट आहे ते पण आहे आणि हा किंग साईजचा बेड पण आहे. हे सगळं जे आहे ना आम्हाला 95,000मध्ये जे आम्ही पूर्ण रेडी
रेडीमेड त्यांनी सगळं करून दिलं होतं. आपल्याला काहीही त्यामध्ये एक्स्ट्रा हँडल्स किंवा काहीही टाकायची गरज नव्हती. 95,000मध्ये त्यांनी सगळं हे करून दिलं होतं. आणि हे सॉलिड वूड असल्यामुळे काय होतं ना, खूप दणकट असतं आणि लवकर खराब नाही होत. जे असं ना आम्ही 95,000मध्ये बनवून घेतलं होतं. आणि चला आता परत कामाला लागूया. केस वगैरे पॅक करून घेतले, कारण मला उशिरा कळलं की मी सगळं डस्टमध्ये इथे खेळते आणि उगाच केस मोकळं करून सोडलेत. तर आता बघा, बेडशीट मला चेंज करायची होती म्हणून मी आधीच जाळं वगैरे घेतलं, जेणेकरून त्यावर पडली तरी काही हरकत नाही. आणि आता माझ्या ह्या ब्रशने जे आहे मस्त हे सगळं क्लीन करून टाकते. धूळ तुम्हाला बारीक बारीक दिसत असेल, त्यापेक्षा खूप जास्त आहे, पण कॅमेरात एवढी जास्त कॅच होत नाही, पण भरपूर धूळ येते. कारण ही खिडकी उघडली ना, यातून खूपच हवा येते आणि कधी कधी गरजेची असते. नको वाटली ना, पण तरी असं वाटते की घरात खेळती हवा असली पाहिजे, त्यामुळे ओपन करून ठेवावी लागते आणि मग डस्ट असते ती येतच असते. तर मी याने आधी क्लीन करून घेते. हे जे कवर आहे ना, हे मॅट्रेसचं कवर, तर हे वॉशेबल आहे, पण गोष्ट काय होते ना की आता जास्त ऊन नाही आहे, त्यामुळे मला सुकवता त्याला येणार नाही, म्हणून मी त्याला वॉश काही करत नाही. आता डायरेक्ट दिवाळीतच असेल ना, तेव्हाच जे डीप क्लिनिंगवाले कामं आहेत ना, ते सगळे दिवाळीत आता होतील माझे. आणि आपली नेहमीची बेडशीट जी आहे मस्त अंथरून घेते. बेडशीट वॉश केलेली असली ना, तरीही घराचा लुक चेंज होऊन जातो. प्रत्येक वेळा नवीच असणं काही गरजेचं नाही. वॉश बेडशीट पण खूप छान नवीन लुक देऊन जाते. आणि माझी क्लिनिंग इथे कंप्लीट झालेली आहे. घर तुम्ही पुसून काढलं ना, तर त्याच्यानंतर घराला लवकर खराब करण्यामागे सगळ्यात मोठा हातभार जो कुणाचा लागतो ना, तर त्या डोअर मॅट्सचा लागत असतो. तुमची डोअर मॅट जर क्लीन असली ना, तर आपण मग घर पुसल्यानंतर ना अगदी 2-3 तासापर्यंत ते व्यवस्थित छान दिसतं, जर आपले डोअर मॅट्स क्लीन असतील. आणि बघा, डोअर मॅट खराब आहेत आणि तुम्ही घर अगदी छान क्लीन करून पुसून काढा आणि अगदी 2-4 फेऱ्या मारल्या ना तुम्ही बाथरूममधून बाहेर, तरी पण घर अगदी खराब दिसायला लागतं. कारण यावर्षी डस्ट सगळी पायाला लागते. आपल्याला वाटतं की आपण पाय पुसतोय, पण आपण ती डस्ट पायाला लावून मग घरामध्ये फिरत असतो. सो डोअरमॅट मी ट्राय करते की आठवड्यातून माझ्या डोअरमॅट्स जे आहे व्यवस्थित क्लीन झाल्या पाहिजे. आणि आज जरा जरा बारीक ऊन होतं, लगेच फायदा उचलला आणि 2-3 डोअरमॅट जे आहेत माझ्या इथे क्लीन करून टाकल्या मी. आणि सोबत कपडे वगैरे सगळं जे होतं सगळं वॉश करून झालेलं आहे. मूड छान असला ना, की मग कामं पण पटापट होऊन जातात. मग तुमच्या अंगात एनर्जी असो अथवा नसो, मूड चांगला पाहिजे आणि कामामध्ये इंटरेस्ट आला ना, की सगळ्या गोष्टी पटापट होतात. 11:30 वाजलेत आणि तोपर्यंत माझं सगळं घर आवरून झालं आहे आणि बरंच बेडशीट वगैरे खूप काय काय वॉश केलं मी, सगळं झालं माझं. आणि घर-बीर पुसून एकदम चकचकीत झालेलं आहे. आणि म्हटलं आता काय करायचं, चला म्हटलं स्वयंपाकच करून घेऊ लवकर. तर 11:30 वाजता आता स्वयंपाक करायला लागली मी. तर मी आज ना नॉर्मल टमाट्याची चटणी बनवणार आहे, जी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केली आहे. आणि पियासाठी मी सकाळी सेम चटणी बनवली होती, फक्त त्यामध्ये ना थोडे शेवचं प्रमाण होतं ना, ते थोडं जास्त टाकलं होतं आणि गूळ नव्हता टाकला. आता तुमच्यासोबत थोडं गूळ टाकून जी आहे ती रेसिपी शेअर करते. तर बघा, मी कढईमध्ये ना ऑलरेडी कांदा वगैरे परतून घेतला होता. माझ्याकडे कांद्याची पात होती, तर ती पण थोडी टाकली, कारण कोथिंबीर खूप महाग मिळते. सो ते ग्रीनरी ॲड करायचं काम आहे ना, ते कांद्याची पात करेल. सुखे मसाले घातले आणि मसाला वगैरे जो घालून आहे मस्त परतून घेतलं. इथे अद्रक लसूण पण घातला होता आणि छान परतून झाल्यावर बारीक चिरलेला जो टोमॅटो असतो, बारीक चिरा कसाही चिरा, नंतर तो सगळा मॅशच होतो. आणि चिरलेला टमॅटो यामध्ये घालायचा. 4 मीडियम साईजचे टमॅटो घेतलेले होते आणि त्यांना छान असं परतून घ्यायचं. आणि यामध्ये लवकर शिजण्यासाठी ना थोडं मीठ घालायचं, जेणेकरून पटापट त्यांना जे आहे पाणी सुटतं आणि पटापट टमॅटो शिजून जातात. सो इथे मीठ घातलं आणि जरा वेळ झाकून ठेवायचं, म्हणजे हे टमॅटो व्यवस्थित शिजतील. आणि मग त्यांचं जे पाणी वगैरे असतं ना, सगळं थोडं आटल्यानंतर यामध्ये घालायचा थोडा गूळ. आता तुम्हाला गूळ नको असेल तर तुम्ही स्किप करू शकतात. पियाला गूळ आवडत नाही ना, म्हणून सकाळी मी गूळ घातला नव्हता त्यामध्ये, पण पियाच्या पप्पांना आवडते थोडीशी गोड अशी भाजी. सो गूळ घातला आणि 3-4 मिनटं परत जे आहे वाफवून घ्यायचं याला. यातलं पाणी परत अजून थोडं कमी झाल्यावर जे आहे ना शेव घालायची. सुकी भाजी करायची असेल ना, तर मग अशी शेव घालायची. ओली भाजी पाहिजे असेल तर मग हे थोडं पातळ असलं पाहिजे आणि मग यामध्ये शेव घालायची आणि तुमची मस्त शेव टमाटरची भाजी जी आहे इथे बनून तयार होऊन जाते. जेवण माझं बनवून तयार आहे, पण जेवायला अजून जरा वेळ आहे. म्हटलं हे आता 15-20 मिनटं यांचं काहीतरी तर करावं, म्हणून मी इथे येऊन बसली बेडरूममध्ये. बेडरूम छान मस्त क्लीन वाटत होता, एकदम नीट नेटका. आणि हा बेडसाईड टेबल ना जरा मला वाटला की याला जे आहे व्यवस्थित रिऑर्गनाईज करावं, जरा मधली धूळ वगैरे क्लीन करून घ्यावी. तर हा बेडसाईड टेबल ना आम्ही फर्निचर बनवताना नव्हता बनवलेला. हा आम्ही IKEAमधून घेतलेला आहे. 2200 की 2400 रुपयाचा होता आणि घरीच आपल्याला असेंबल करावा लागतो. सो बॉक्समध्ये हा मिळतो आणि मग घरी आपण असेंबल करायचा. ऑनलाईनही
यांचे प्रोडक्ट मिळतात. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट जे आहे स्टोअरला जाऊन घेऊ शकता, जे मुंबईमध्ये आहे. अजून पुण्यामध्ये IKEAचं स्टोअर नाही आहे. सो मी जास्त काही ऑर्गनाईज करणार नाही. जे काही मला अशा गोष्टी लागतात किंवा डायरी वगैरे माझी आहे ते व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज करून ठेवते. आणि ज्या गोष्टी म्हणजे आपण ऑर्गनाईज नाही करून ठेवलं ना खूप दिवसापासून, तर तिथे काही गोष्टी असतात ना ज्या आपल्या कामीच्याच नसतात, पण तिथे पडून असतात तशा डब्या आणि मग ट्यूब वगैरे ते संपलेले असतात पण असतात तिथे. पण म्हटलं हेच जे आहे सगळं व्यवस्थित बघून घ्यावं आणि खाली करावी जरा जागा, व्यवस्थित रचून ठेवावं. 20-25 माझ्याकडे जी मिनटं आहेत ते पण छान युटिलाइज होतील आणि मग जेवणाची वेळ होईल, छान जेवण करू. सो मी माझं हे उरलेलं काम करते. ऑर्गनाईज करण्यासाठी असे छोटे छोटे बॉक्स असतात ना, जे व्हिक्स वगैरे जे काही आयोडेक्स वगैरे असतं यामध्ये ठेवते मी, जेणेकरून लवकर सापडतात. तर चला आता मी ऑर्गनाईज करते. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलेला असाल, आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगा. तर मग आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.